नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी मोठ्या प्रमाणात भरती काढलेली आहे आणि ती कुठली भरती आहे यात तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे. अर्ज करायची शेवटची तारीख किती आहे आणि ह्याच्यामध्ये कुठले कुठली शैक्षणिक पात्रता आहे, कशा प्रकारे सब्जेक्ट आहेत, कशा प्रकारे विषयावर तुम्हाला संपूर्ण आज आपल्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर आज आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून पोलीस भरती, स्पर्धा परीक्षा, शिक्षक भरती संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनल येत असते. त्यामुळे तुम्ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आपल्या समोर दिसत आहे तर तलाठी भरती 2026. तर ही भरती कशामार्फत निघालेली आहे तर एम पी एस सी म्हणजे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग ह्या मार्फत ही तलाठी भरती निघालेली आहे. आता ही तलाठी भरती निघण्याचं कारण म्हणजे माहिती आहे की आपल्याला महसूल विभागात जास्तीत जास्त लोकांची संख्येची जास्तीत जास्त लोकसंख्येची गरज आहे. त्याच्यामध्ये काय केलं आहे की आता आपल्याला माहिती आहे MPC गट क, कारण की MPC गट क न ही आधी एक भरती काढली होती आणि त्याच्यामध्ये त्यांच्या जागा होत्या. तर त्या जागा त्याच्यामध्ये ॲड होऊन जागा आता झालेल्या आहेत 5,707. म्हणजे ह्याच्या जर वजाबाकी केली तर त्याच्या 4,000 काहीतरी जागा होत्या. 3,500 जागांची ही पदभरती होणार होती. MPSCमध्ये महसूल विभागामध्ये भरती होणार होती. पण त्याच्यामध्ये तलाठी भरती जे विषय होता की तलाठी भरती MPSCकडे जाणार. पण मित्रांनो, अखेर ही तलाठी भरती MPSCकडे गेलेली आहे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा असते. त्याच्यामध्ये आपल्याला 2 परीक्षा द्यावी लागणार आहेत. हे तुम्हाला संपूर्ण दिसत असेल. त्याच्यामध्ये मार्क किती असणार आहे तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये गुण जर बघितलं तर 100 गुणांसाठी हा पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असणार आहे. सर्वात आधी आपल्याला माहिती आहे की MPSCचा फॉर्म भरल्यानंतर प्रत्येकाला माहिती आहे पूर्व परीक्षा सर्वात आधी असते. त्यानंतर पूर्व परीक्षेला जर तुम्ही पात्र झाला तर तुम्ही मुख्य परीक्षेला जाऊ शकता आणि मुख्य परीक्षा झाल्यानंतर लगेचच तुम्ही तलाठी म्हणून तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. तर ही पूर्णपणे तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, आता बघितलंय तर अशा प्रकारे भरती प्रक्रिया असणार आहे. तर भरती प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे तर परीक्षा जी आहे ती पूर्णपणे ऑफलाईन पद्धती होणार आहे. तर आता पूर्वी काय व्हायचं की आता मधीचा विषय होता पेपर फुटीचा. पण MPSCकडे आजपर्यंत MPSCच्या रेकॉर्डमध्ये कधीही पेपर फुटलेला नाही, हे देखील लक्षात घ्या. त्यामुळे MPSCकडे जर पेपर दिला तर MPSCचा पेपर कधीच फुटत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा असते तिथं आणि त्यामुळे बघा, आणि पेपर कधीही लीक झालेला नाही. त्यामुळे ही परीक्षा जी आहे ती MPSC विभागाकडे दिलेली आहे आणि परीक्षा जी आहे ती ऑफलाईन पद्धती होणार आहे, हे देखील महत्त्वाचं लक्षात घ्या. की ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होऊ शकते आणि परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे आणि परीक्षेत तारखा देखील जाहीर झालेल्या आहेत. कशा प्रकारे परीक्षेत तारखा झालेल्या ते देखील तुम्हाला सांगणार आहे. तर एक एक मुद्दा आपण लक्षात घेऊ. आणि परीक्षा जी आहे ती सर्वात प्रथम तुम्हाला पूर्व परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा म्हणजे 2 पेपर होणार आहे, हे देखील लक्षात घ्या. कारण की पूर्वी काय होतं की तलाठी भरती म्हणलं की फक्त एकच पेपर असायचा. आता ती MPSCकडे गेल्यामुळे पूर्व आणि मुख्य परीक्षा असणार आहे. 100 गुणांसाठी परीक्षा असणार आहे आणि MPSC गट क मार्फत म्हणजे MPSC गट प्रत्येकाला माहीत असावं की आपण फॉर्म कुठल्या विभागात भरला आहे. तर MPSC गट क या विभागात आम्ही फॉर्म भरले आणि त्यामार्फत ही भरती होणार आहे, तलाठी भरती. त्यानंतर ही गुण जर बघितली तर 100 गुणांसाठी भरती असणार आहे. तर आता मित्रांनो, ह्याच्यामध्ये जागा किती आहेत तर तलाठीच्या महाराष्ट्रामध्ये 1,539 जागा आहे मित्रांनो. 1,500 म्हणजे 1,500 जागा आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे जर अभ्यास केला तर तुम्ही 100% ह्याच्यामध्ये लागू शकताय. कारण की MPSC मार्फत जी परीक्षा घेतली जाते ती एकदम चांगल्या सुरेख आणि स्वच्छ पद्धतीने परीक्षा घेतली जाते. त्यामुळे कुठल्याही प्रकारे ह्याच्यामध्ये अडचण येणार नाही. कारण की जशा प्रकारे तुम्ही बघितले की TETचा पेपर कशा प्रकारे फुटलाय, पण अशा प्रकारे कुठल्या ह्याच्यामध्ये काही तीळ मात्र शंका घेऊ नका. कारण की MPSCकडे परीक्षा दिली म्हणल्यावर 100% चांगल्या प्रकारे होणार आहे. आता बघा, ही पदभरती तलाठी भरती किती असणार आहे तर 1,539 पदं ह्याच्यामध्ये आपल्याकडे बघायला मिळणार आहेत आणि एकूण MPSC आता ही जी पद आहेत एकूण तुम्हाला दिसत असेल, ही पदं एकूण कशाची आहेत तर मित्रांनो, एकूण पदं जी आहेत ती MPSC गट क ची याच्यामध्ये जे त्याच्यामध्ये पद भरती काढली आहे त्याची मिळून ही पदं असणार आहेत. ज्यांना फॉर्म भरायचा आहे, ज्यांचा भरलेला असेल त्यांना माहीत आहे की कशाप्रकारे ही पद असणार आहे. आणि ज्याने काय केलं आहे की आता MPSCचा फॉर्म भरलेला आहे आणि कुठल्या एखाद्या ह्याचा भरला असेल किंवा त्याला फी पेड केली असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला परत त्याच्यामध्ये फी पेड करायची गरज नाही. तुम्हाला त्याच्यामध्ये फक्त ऑप्शन निवडायचं आहे की तलाठी म्हणून, ते तुम्हाला तिथे मिळून जाईल. आणि ह्याच्यामध्ये वयोमर्यादा काय असणार आहे आणि वयोमर्यादा तुम्हाला माहिती आहे. आणि शैक्षणिक पात्रता महत्त्वाची काय मित्रांनो, शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे कुठल्याही शाखेतील डिग्री असू द्या, BSc असू द्या, BA असू द्या, B.Ed असू द्या, कुठल्याही प्रकारची डिग्री असू द्या, फक्त 3 वर्षाची ग्रॅज्युएशन पाहिजे. म्हणजे डिप्लोमा नाही, तुम्हाला ग्रॅज्युएशन म्हणजे पदवी ही तुम्हाला महत्त्वाची आहे. आणि कुठल्याही शाखेतील पदवी तुम्हाला मिळू शकते. आर्ट्स असू द्या, कॉमर्स, सायन्स असू द्या, कुठल्याही शाखेतून तुम्ही ह्याच्यामध्ये अप्लाय करू शकताय. आणि
ही बघा, तर कोणत्याही शाखेची पदवी आणि 5 ऑगस्टपर्यंत जी मुदत असणार आहे, ही पूर्णपणे तुम्हाला माहिती बघितली असेल, तर तुम्ही आजच आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण की जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती व संपूर्ण शिक्षक भरती आता माहिती आहे आपल्याला शिक्षक भरतीचं कशाप्रकारे शाळांना हे द्यायचं आपल्याला म्हणजे क्रम निवडायचा. ही किती तारखेपासून चालू होणार आहे? तर 27 तारखेपासून हे क्रम निवडायला चालू होणार आहे. हे देखील तुम्हाला पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कारण की तोपर्यंत तुम्ही काय करा, तर आपलं YouTube चॅनल नसेल तर आज आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.